जुळता जन्माच्या या गाठी. संसाराचे गीत मलते दोन जीवांच्या ओठी. Sunfish Marilight रेशीम गाठी. आनंद नाही कधी लाभला तनु कल्पित होते मनाने तुला. हा आनंद नाही कधी लाभला तनु कल्पित होते मनाने तुला. मला कळले न तुझ नसे पुरुषांना बुजू. मला कळले न तुझ नसे पुरुषांना बुजू. हे पदरात झाल्या चुका मधुराणी तुला सांगू का. तुला पाहून चाफा पडेल पिता मधुराणी. चंद्रमौळी हा संसार झाला सुरू. उभे मंदिर येथे उद्याला करू. चंद्रमौळी हा संसार झाला सुरू. उभे मंदिर येथे उद्याला करू. तुझे मर्दानी हात. तुझ्या प्रीतीची साथ. तुझे मर्दानी हात. तुझ्या प्रीतीची साथ. दारी मोहोर यावा सुखा. मधुराजा तुला सांगू का. मला म्हणून चला भी सुरेख सखा. मधुराणी मधुराजा मधुराणी मधुराजा. एकदा जोरदार टाळ्या. तुला सांगू का डान्स कोणी बसवला ते आपले जनार्दन यांनी. येस जनार्दन. जनार्दनजी आज हे स्पेशल प्रोग्राम आहे, स्पेशल एपिसोड आहे. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे गदिमा खूपच मोठं नाव आहे आणि त्यांच्या हे गाण्यावर कोरिओग्राफी करताना मला खूप आनंद झाला. आम्हाला ती पाहताना खूप छान वाटलंय आणि इतकं मस्त छान एकदम वातावरण भरून आलंय. थँक्यू जनार्दन. मधुराजा मधुराणी तुम्ही आता स्थानापन्न व्हा. स्वागतम सुस्वागतम. सनफिश मारीलाईट रेशीम गाठीमध्ये हा अंशुमन आणि ही स्मिता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मला सांग, आयुष्य सुखी होण्याचे काही मंत्र आहेत, ते मंत्र माहिती आहेत तुला? अगदी. सांग ना कोणते आहेत ते. वाईट बघायचं नाही, वाईट ऐकायचं नाही, वाईट बोलायचं नाही. करेक्ट. पण हे मंत्र कोणीच सांगितले हे माहितीये का? राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी. करेक्ट. त्यांच्या जयंती आहे तेव्हा बापूंना आपण रेशीम गाठीच्या परिवारातर्फे आणि रसिकांतर्फे मनपूर्वक अभिवादन करूया आणि पुढे सुरू करूया. काय पुढे सांग मला भाऊ. नको मारू हात मला घरच्यांचा धाक. नको मारू हात मला घरच्यांचा धाक. भर बाजारी करशी खुणा. भर बाजारी करशी खुणा. हा हा करू नको पुन्हा. हा पुन्हा करू नको पुन्हा. हा पुन्हा. पण मी काही गुन्हा केलेला नाही. उगाच काहीतरी गाणं सांगून काहीतरी सांगू नको लोकांना. करेक्ट. म्हणजे तुला अगदी जे काय म्हणायचंय ते शब्दातून कळलं की नाही? येस. हीच तर मजा आहे. कारण हे गाणं कुणी लिहिलंय माहितीये? सिद्ध हस्तलेखक आणि आधुनिक वाल्मिकी गदिमा यांनी. करेक्ट. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या एका ओळीत आयुष्याचं सार ज्यांनी सांगितलं त्यांच्या जयंती आहे. करेक्ट. पण त्यांना सुद्धा आपण आपल्या रसिकांतर्फे आपल्या रेशीम गाठी परिवारातर्फे अभिवादन करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. पण अजून एक विलक्षण योगायोग आहे. काय? आज गदिमांचे सुपुत्र आनंद माडगुळकर आणि त्यांच्या सुविद्ध पत्नी स्मिता माडगुळकर या आपल्याकडे पार्टिसिपंट म्हणून उपस्थित आहेत. क्या बोले, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आता ओळख करून घेऊया आपल्या सुपरहिट जोड्यांची. तुझं माझं. मी प्रीती वैद्य पवई मुंबईवरून आली आहे. स्वागत आहे आपलं. मी राहुल वैद्य पवई मुंबई. ऑल द बेस्ट. मी उमा महेश पाटकर मुंबईतून आले. मी महेश पाटकर. आणि आपले आवडते परीक्षक येस अनुराधा गोरे आणि प्रसिद्ध गायक चंद्रशेखर गाडगे. ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सनफिस्ट मारीलाईट रेशीम गाठीमध्ये. पहिली फेरी अंतरंग यामध्ये तुम्हाला एकमेकांची आवडती आणि नावडती गोष्ट सांगायची, बिंदास सांगायची. नंतर घरी जाऊन काही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, इथे खरं बोलायचं. बरोबर. गदिमांनी म्हटलेलं आहे डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे. तसं अंतरंगात डोकावून तुमच्या डोळ्यातले भाव सांगायचे. तुझं माझं. ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर नावडती गोष्ट पहिली सांगितली तर राग अतिशय असतो.
कुठची गोष्ट पटकन व्हायलेंट होऊन एक्सप्रेस करतो. आणि आवडती गोष्ट म्हणली तर एकदम हजरजबाबीपणा, अतिशय पॉइंट टू पॉइंट उत्तर समोरच्याला कसं द्यायचं हे तो अतिशय उत्कृष्टपणे सांगू शकतो. बरं तुम्ही सांगा आता. मी पहिली आवडती म्हणजे चांगला स्वभाव सांगेन. हिची आवडती गोष्ट म्हणजे कसं आहे की एकदम पूर्णपणे कॉन्फिडन्स. कोणती गोष्ट करायची झाली की हिच्याकडे कॉन्फिडन्स रेडी आहे. म्हणजे कॉन्फिडन्सच्या बाबतीत आम्ही कधीच मागे पडणार नाही, कारण ही बरोबर असते. आणि नावडती एक सांगायची आहे की एकच का? तुमच्याकडे भंडार असेल तर भंडार सांगा, पण नंतरचा परिणाम तुम्ही डोक्यात ठेवून करायचा. नावडती गोष्ट म्हणजे एकच, अतिशय काळजी. म्हणजे आता मी इकडनं खाली उतरणार तर आधी 10 वेळा सांगितलं, राहुल बघा इकडे एक पायरी उतरायला लागेल तुला. पण छान आहे ना, प्रेम आहे. नावडती गोष्ट नाही, प्रेम आहे. काय हरकत नाही. चालेल. मला यांचा स्वभाव खूप आवडतोय. खूप शांत आहेत, खूप छान विचार करून आणि डिसिजन मेकर आहेत. मला त्यांची नेहमीच साथ हवी असते. मी डिसिजन घेऊ शकत नाही, ही इज द वन. ते डिसिजन घ्यायला मदत करतात. आणि नावडती म्हणजे त्यांना काही शॉपिंग बिपिंग कसं आवडत नाही. कुठे बाहेर जायचं म्हटलं की डझंट लाईक इट. म्हणजे असं सगळं ही सगळ्याच बायकांची आवडती गोष्ट आहे. बाकी फारसं काही नाहीये नावडतं. आनंदजी, मला असं वाटतं की तिची मला जी सर्वात चांगली गोष्ट आहे की तिला इगो प्रॉब्लेम अजिबात नाहीये. म्हणजे ती कुणाशीही अतिशय उत्तम संवाद साधू शकते. म्हणजे अगदी अलीकडे आम्ही स्वित्झर्लंडमध्ये गेलो होतो, तिथे एका स्विस बाईशी ती जवळजवळ तासभर दोघींनाही एकमेकांची भाषा येत नव्हती तरी उत्तम गप्पा मारत होती. अरे वा 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 वा. एक विचारू का सर, म्हणजे नक्की काय अर्थ काय होता भाषेमधला, काय विषय काय होता साधारण? मला असं वाटतं विषय तसे नेहमीच होते, आपला संसार वगैरे वगैरे, पण दोघी त्यात रंगून गेल्या होत्या, हे त्यातलं महत्वाचं. आणि तिची नावडती गोष्ट थोडीशी अशी की ती कुठलंही संकट आलं की एकदम खूप घाबरून जाते, त्याचं टेन्शन घेते. उदाहरणार्थ आत्ता आधी नाचायचं सुद्धा तिला खूप टेन्शन आलेलं होतं, पण नंतर तिनं बरोबर करून दाखवलं. नाही पण संकटावर मात करतात ते करतात असं दिसतंय. आणि तुमची साथ आहेत की त्यांच्यामुळे. ऑल द बेस्ट मला. हम तुम त्यांच्या सगळ्याच गोष्टी मला आवडतात, पण त्यातल्या त्यात आवडती गोष्ट म्हणजे ते कुठल्याही गोष्टीला नाही हे कधी म्हणत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर जेवणात मीठ जरी कमी असेल ना जेवल्यानंतर सांगणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग, हे त्याचं मला फार आवडतं. त्यामुळे आपण कुठली गोष्ट आवडतो म्हणून करण्यापेक्षा जे केलेले ते आवडून घेणं हा त्यांचा अतिशय चांगला स्वभाव आहे. आणि आता आवडतं म्हणायचं तर ते एवढं सगळं चांगलं आवडतं आहेत, जागरण फार करतात. त्यामुळे ते आमचं फुल फॅमिली लाईफ डिस्टर्ब होतो. ते आता प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत तर जागरण येतातच. पण आता काय प्रॉब्लेम होत आहे, माझे प्रोफेशन असं आहे त्यामुळे जागरण फार बाकी तोच एक त्यांचा मायनस पॉईंट आहे. तुमची आवडती गोष्ट? आवडती गोष्ट तिचा एक चांगला स्वभाव, म्हणजे तो बऱ्याच लोकांना आवडतो आणि मी तसा वागण्याचा प्रयत्न करतो, मला जमलेला नाहीये. तो स्वभाव म्हणजे असा की संसारामध्ये ज्या काही वादविवाद, ज्या काही वाईट घटना घडतात किंवा कुठल्याही गोष्टी होतात, काल परवाच्या गोष्टी ती आज आणत नाही. हा एक फार महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे काय होतं की कल हो गया सो हो गया, अभी बोलो क्या करने का, झालं गेले विसरून जाऊन. त्याच्यामुळे हे या पद्धतीने मी जरी वागलो तरी मी खूप पुढे जाईन, पण तसं मला जमत नाहीये, तर प्रयत्न करतोय मी. आणि नावडती गोष्ट म्हणजे तुम्हाला आता ऐकून कळलं असेल, ती फास्ट बोलतो. त्याच्यामुळे गेल्या 25 वर्षात ती काय बोलली ते मला कळलंच नाही. तर 2 गोष्टी कळल्या आहेत, मला 2 मुलं झाली. खरं म्हणजे मला खरं खूप आवडलं. पण हा खूप चांगला प्लस पॉईंट आहे की तुम्ही एका अर्थाने कळत नाही आणि किंवा कळत असून सुद्धा कदाचित ते कळत नसलं सांगत असाल, पण काही हरकत नाही. आणि मी काय असं विचारलं परत सांगेल सगळं ते. अनुराधाताई काय वाटलं? काय वाटतंय? आजच्या जोड्या खऱ्या अर्थाने सगळ्याच आगळ्या वेगळ्या आहेत असं मला वाटतं आणि खूप छान कार्यक्रम रंगत जाईल उत्तरोत्तर असं मला वाटतं. चंद्रशेखर, तुम्हाला असं विचारतोय की गदिमांशी तुमचा कधी असा कामानिमित्त संबंध आलाय का किंवा परिचय झालाय का? संगीतकार राम कदमांमुळे. माझ्या आयुष्यातील पहिलं गाणं जे मी ऍज ए प्लेबॅक सिंगर गायलो मराठी चित्रपटसृष्टीत, हे गाणं गदिमांचं होतं आणि माझ्या आयुष्यातलं ते पहिलं रेकॉर्डिंग माझं. त्याची एक झलक आपण ऐकू शकतो? आज या एकांत काली मिलनाची पर्वणी, दूर का तू साजणी, दूर का तू साजणी, दूर का तू साजणी. हे गुलाबी धुंद कोडे, बोल थोडे
हास थोडे बोल थोडे हास थोडे स्वप्न वेड्या प्रियकराची ऐक वेडी मागणी हे साजणी हे साजणी आज या एकांत काली मिलनाची पर्वणी दूर का तू साजणी दूर का तू साजणी क्या बात आहे क्या बात आहे. रसिको, या अंतरंगातल्या उमलत्या काळांमध्ये आपण असं धुंद होऊन जाऊया आणि घेऊया छोटासा ब्रेक. भेटूया ब्रेक नंतर सनफिस्ट मारी लाईट रेशीम गाठीमध्ये.